म्हणून त्या भैरवनाथाला काय सांगायचं? भैरवनाथाला काय सांगायचं? तुझी नगरी सोडायची, तुझी नगरी सोडायची, या भोळा भक्ताच्या घरी यायचं आणि या बसलेल्या बालगोपाळांना आशीर्वाद द्यायचा. बोल त्या भैरवनाथाच्या नावानं चांग भलं. दारी भक्तीचा मानव सजला ग, भैरवनाथांचा संबळ वाजला ग. बोल भैरवाच्या नावानं, बोल त्या काळ भैरवाच्या नावानं. दारी भक्तीचा मानव सजला ग, दारी भक्तीचा मानव सजला ग, भैरवनाथांचा संबळ वाजला ग. माझ्या देवाचा संबळ वाजलाय ग, माझ्या नाथाचा संबळ वाजलाय ग. माझ्या देवाचा संबळ वाजलाय ग, माझ्या नाथाचा संबळ वाजलाय ग, देवाचा संबळ वाजलाय ग, माझ्या देवाचा संबळ वाजलाय. बोलता काळ भैरवाच्या नावाने. भैरवनाथाच्या नावाने. भैरवनाथ, अरे तुझ्या भक्तांचं रक्षण कर देवा. तू काशीचा काळ भैरव, पोळ्या भक्ताच्या हाकेला धावून जा देवा. काळ भैरव, अर्जुनने झेंडा फडकावला. विद्याधर, भैरव देवाच्या नावाने.
झेंडा कसा रावला? पाठवलेली माणसं झोपले काय? काय ह्यानंच वाट बदलली? दुसरी वाटच नाही ना. काहीतरी घोळ आहे, घोळ आहे काहीतरी. जय देव शिराची खेचरा बहाळा भारा रिंगणाचा काळा. आरती व वाळू पहिली देव दयाळा. डम 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 डवर माझ्या देवाचा वाजला कंबळाच्या नाद डवराच्या नाद अंमल भरवी ना. जटा विक्राळ हा देवाच्या जटा विक्राळा, जटा विक्राळ हा देवाच्या जटा विक्राळा. हाती त्रिशूळ भाला देव मोसावी झाला. घोड्यावर बसला देव मला दिसला, घोड्यावर बसला देव मला दिसला. गवळ्या घोड्यावरती देव माझा हा गेला. करुणिया खेतरी आणली जोगेश्वरी बाळ. समुद्र देवाच्या दीप्ती झळाळा. तुझं माता माऊली नगाळा रुद्राच्या माळ. सर झेंडा लावलाय मी. सर बघा ना, झेंडा लावलाय. बा घुंगड दे. बलराम शेठ ही पोरगी. बलराम शेठ सबुरी. एक चुकीचं पाऊल पडलं ना, दुसरं तंगड सुद्धा तुम्हाला उडीत पडावं लागेल. सावित्री मॅडम, मी यांच्या बरोबर. आणि काय झालंय अर्जुन दादांना? सगळं कळलं मॅडम, सगळं कळलं. सावित्री मॅडम, काय प्रकार आहे हा? पाणी 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 पाणी. अर्जुन सर, पाणी पाणी प्या थोडस.
सावित्री मॅडम सांगा ना कसं झाला जखमा हा? सावित्री अर्जुन सरांवर जीव घेणं हल्ला झालाय. काय ते ध्वज घेऊन ठरलेल्या रस्त्यावर जात होते. ते चंबुखडीच्या टेकडीवर पोहोचले पण होते, पण तुम्ही ते- त्या वाटेवर काय करत होता? कोण होती ती माणसं? हो तुम्ही येडे का हो? तुम्हाला हा मॅटर महत्वाचा आहे की त्या तिथं का होत्या हे महत्वाचं आहे. सावित्री मॅडम तुम्ही सांगा ना हे कसं झालं. ते मी बघितलं तेव्हा चंबुकडीच्या टेकडीवरनं काही लोक अर्जुन सरांना दरीत ढकलण्याचा प्रयत्न करत होते. नशीब मी तिथं पोहोचले वेळेवर. कसं बस वाचवलंय मी सरांना. त्यांना आधार दिला आणि त्यांनी ध्वज रोवला. सावित्री कोण होती ती माणसं? कोणी हल्ला केला? कोण होती, कुठली होती, काहीच माहिती नाही. पण त्यातली काही माणसं अजून पण टेकडीवर असते. तुमच्यापैकी कोणी जर गेलं तर यांच्यात तर राहायला आता जाऊन उभा आडवा छांटतो ते. पंक्या बस काय मध्ये पडू नको. खाली बस. बलराम शेठ पाटील तुमच्या माणसांना सांगा. वय वय आम्ही आहे की त्यांची माणसं तिकडे झिंगून पडले असतील. चला रे. शांत. पंक्या बस खाली. खाली बस. काळजी घे त्याची. हे बघा आम्ही कवठेकर आहे. हा जे काय झालंय ते निस्तराची ताकद आहे आमच्यात. शहाणपणा करत कोणी जाऊ नका. चबाघाटा होय दादा. जी कोणी माणसं असतील त्या चंबू खालीच्या टेकडीवर खरपटात खाली आणा. मायला ह्यांच्या सगळ्या प्रोग्रामचा विचका केला. विचका केला म्हणजे? तामसंडे वहिनी असं काय करताय? विचकाच आहे ना हो. आता देवाच्या जत्रेत असं सगळे घडते. विचका झाल्यासारखंच आहे की हे. आपली स्त्री कडक डोक्यानं आहे भडक. तोडणार नाही. सगळ्यांचा हिशोब चुकता करा. नाही तुझी कडक इस्त्री गुंडाळली ना तर नाव सावी सांगणार नाही. आता तुझी आणि त्या ढोलेची लेवल करते का नाही बघ. स्वतःच्या जीवावरती एवढा प्राणघातक हल्ला झालेला असून सुद्धा अर्जुन कवठेकरांनी भैरव देवाचं काम पूर्ण केलंय. भैरव देवाच्या नावानं अर्जुन कवठेकरांचा. थँक्यू. सावित्री आमची किती पुण्याई आहे आम्हाला नाही माहित. म्हणून या घराचा आधार बनून तू आलीस बघ. नाही ही आमची नाही, खरं तर ही भीमाताईंची पुण्य. भीमाताईंचीच पुण्य आहे बघ. तिकडं काय घडलं आम्हाला नाही माहित. पंकजने आम्हाला सगळं सांगितलं. सावित्री तुझे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही बघ. आईसाहेब सावित्री तुझे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही बघ.
आईसाहेब आईसाहेब हो आईसाहेब. आता कसं आहे का आता? बाईसाहेब डॉक्टरांनी बोलवलंय. अरे देवा केवढं लागलंय बघ त्याला विद्याधर. हे अर्जुन हे बाळा बघ ना ग प्रिया. हे बघा आईसाहेब, तुम्हाला सगळ्यांना काळजी वाटणं साहजिकच आहे, पण पेशंटला थोडा आराम करू द्या. कृष्णाई शांत हो. त्याला आराम करू दे. मामा बलराम कुठे आहे? तो गावातल्या माणसांबरोबर बोलतोय. डॉक्टर साहेब कसा आहे माझा अर्जुन? काळजी करण्यासारखं काही नाही. ए कोणी डॉक्टर केलं रे तुला? एवढा मार लागलेला आहे म्हणतो काळजी करण्यासारखं काही नाही. मामा मार बघ किती लागले, काळजी करायची नाही म्हणजे काय? हे बघा, कुठेही फ्रॅक्चर किंवा टाकी घालावी लागतील एवढी मोठी जखम नाही. जर घाव थोडा खोलवर असता तर काळजी करण्यासारखं होतं. अच्छा, म्हणजे थोडक्यात निभवलंय व विशुदा नाही बोलत नाही बोलत बस. माझं फक्त ना बोलणं दिसतं तुम्हाला बस, त्याच्या मागची काळजी नाही दिसत. आता मला सांगा, अर्जुनला इथं मार लागलेला आहे, त्याच्यावर हल्ला झालेला आहे, ही गोष्ट तुम्हाला साधी वाटली का? पोलीस येतील, पोलीस मॅटर हे. ताई तुला विद्याधर तुला यांना सगळ्यांना ना नको नको ते प्रश्न विचारतील. सावित्रीला मग मामा तू थोडा वेळ नाहीच बोललास तर? बोलावंच लागेल बाबा, बोलल्याशिवाय होणार नाही. आता साधं या सावित्रीचं उदाहरण घ्या. तिने स्वतःच्या जीवावर उदार राहून आपल्या अर्जुनला वाचवलं. आहे का काही त्याच्याबद्दल आपल्याला? आहे. हे बघा विद्याधर साहेब, त्यांचं खरं आहे, त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. वार जर थोडा तरी खोलवर असता ना तर काळजी करण्यासारखं होतं. हे बघा, त्यांना रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल. ही औषधं फक्त आणून द्या, मी येतो. थँक्यू डॉक्टर. देवा भैरवा. अर्जुन हे बाळा. सावित्री अर्जुन सावित्री कुठे आहे? सावित्री सावित्री ये नाही तर तो बोलवते तुला. ये अर्जुन सावित्री आली बघ. नाही सर, माझ्यामुळे काहीच झालं नाहीये. सगळे भैरव देवाची कृपा आहे. माझ्यामुळे काहीच झालं नाही. थँक्यू सावित्री. थँक्यू. मायला एवढं टेन्शन फ्री कस काय हो तुम्ही?
ती माणसं जर अर्जुन कवठेकरच्या ताब्यात सापडली ना, सगळ्यात आधी तुमचं नाव येईल. भीतीने वाटत का हो तुम्हाला? माझ्या एकट्याचं नाही, तुमचं पण नाव पुढे येणार एवढं लक्षात ठेवा. ओ, यात काही संबंध नाही माझा. हा? मी फक्त दागिन्यांच्या प्लॅनिंग मध्ये सामील होतो. खुनाचा प्लॅनिंग तुमचा होता. उगाच या फांद्यात मला ओढू नका. नाही भेटा हो तुम्ही. तुमचं ना फक्त आडनाव मोठे, डोले पाटील. डोले पाटील नाही, भित्री बागोबाई तुमचं आडनाव पाहिजे. बलराम कवठेकर. कशाला लेलवड घेताय पाटील? हा? हे बघा, गावकरी टेकडीवर पोचायच्या आत मी आणि माझी माणसं तिथं पोचलो होतो. सगळ्यांना गायब केलं, त्यांची वाब झाली, ते उडून गेले. अर्जुन कवठेकरला काहीही सापडणार नाही. पण मला एक कळत नाही, की अर्जुनची सेक्रेटरी तिथं काय करत होती? मला पण तोच प्रश्न आहे ना, की चुरटी तिथं काय करत होती? चोरटी? अहो म्हणजे कृष्णाचा आणि अर्जुनचा विश्वास संपादन केलं, विश्वास चोरलाय ना तिनं. ती काही सांगणार तर नाही ना? पाटील लईच टेन्शन घेता राव तुम्ही. बलराम शेठ, आता मला काही हे बर्डन सहन नाही होत. आजपासून तुमचा रस्ता वेगळा, माझा रस्ता वेगळा. प्लॅन जर जमला असता ना, तर कोंबड्यांऐवजी तुम्ही उतारला असता झुंज खेळायला मैदानात. आता प्लॅन बारगळला, पाय लावून पडताय वे. मारे तोरात म्हटला होता ढोले पाटील माझा प्लॅन यशस्वी होणार म्हणून. झालं काय? अहो यशस्वी झालाच होता की, पण ती बाया तिथं आली ना मधी. हे कसं झालं आणि काय झालं तुमचं तुम्ही निस्तारा. काही सुचनाच झालंय. आता छातीत जळजळ व्हायला लागली, डावा हात पण दुखायला लागलाय. ते रात्रीच्या जागरणानं होत असेल. कशाला बघित तुम्ही पण काही विचार आणताय मनात. ते कशानं का होईना, पण मला आता तुमच्यात ओढू नका. तो तुमचा सावत्र भाऊ आणि तुम्ही काय महाभारत खेळायचं ते खेळा. पाटील हो डोले, ऐकून तर घ्या की. तू नाही, मी झक मारली आणि तुला प्लॅन मध्ये घेतलाय. डोले नाही, फटका डोलेस तू. बेदर कुठले? बलराम कवठेकर, आता तुम्हाला एकट्याला खिंड लढवायची. माननीय अर्जुन कवठेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू. आधी त्या चुरटीचा समाचार घेतो, मग ठळक बातम्या. आम्हाला वाटलं तू ऐनवेळी प्लॅन बदलणार आहेस, म्हणून दागिने इकडेच आणले. मग काय तर, ठरल्याप्रमाणे तू का आली नाहीस? मग आम्ही तरी कसं जायचं तूच सांग. हे सावे, अगं बोल की काहीतरी. काय करायचं या दागिन्यांचं? चला नंदाबाई, आधीच लई उशीर झालाय. आणि काही आडवं आलं नाही म्हणजे मिळवलं. राधे राधे. आलाच आडवा? मी कशाला आडवा येऊ? हो, आपण जिथे उभे असतो तिथूनच लोक पास होतात. राधे राधे. चला वाट सोडा, पालखी येते. गांधारी. काय म्हणजे तुम्हाला आपल्या भीमा सदन मधली सगळीच मंडळी गांधारी झाल्या तसं नाही वाटत? म्हणजे दिसत असून दिसत नसल्यासारखी वागतायत, म्हणून म्हटलं नंदावहिनी. पंकज भाऊजी, आमच्या निंबाळकरांच्यात ना झुरळाला पण किंमत देतात, म्हणून अदबीनं वागतोय. अदबीनच वागायचं नंदावहिनी.
स्टडी रूम, कडी, सगळं आठवतंय आपल्याला. राधे राधे, कोणतंच काम ठेवत नाही आधे आधे. मिळतील ना तुम्हाला इयरपॉड मिळतील. तर आधी आमच्या डोक्याला ताप कमी आहे. अर्जुन भाऊजींवर हल्ला काय झालाय, त्यात कृष्णांची घाई. पालखी येणार आहे, पालखी येणार आहे. नुसती पालखी येऊन काय होणार आहे, इथं दागिने नकोत का? दागिने कुठे आहेत हे अर्जुन भाऊजी शुद्धीवर आल्याशिवाय काही कळणार नाही कुणाला बी. तोवर गावातल्या लोकांनी जर गोंधळ घातला तर मग काय करतील हे लोक? काही कळणं झालंय. आणि इथं तुमचं काय, तुम्ही गांधारी गांधारी लावलं. राधे 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 राधे, शांत. वहिनी, अर्जुन दादा आता शुद्धीवर आलाय आणि दागिन्यांचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. दागिने रेडी आणि सेफ आहेत. कुठे आहेत दागिने? राधे राधे. कुठे आहेत दागिने? हा, ते मागाशी आपलं. कशाला कशाला सांगू मी तुम्हाला, तुमचा विश्वास थोडी बसणार आहे. तुम्ही झुराळाला पण किंमत देता ना. एअरपॉड हवेत की नाही? हो, ते आपले यांनी दिलं. काय ते मी पाहिलं ना, किचन मध्ये आपले काम करतात ते दीपकराव. दीपकराव. तर दीपकराव आणि त्यांची मुलगी, त्यांना मी दागिने घेऊन आउट हाऊसला जाताना पाहिलं. काय म्हणजे अर्जुन भाऊजींनी घरच्या समद्यांना सोडून त्या आचार्य त्याची पोरगी यांना विश्वासात घेऊन दागिन्याचं सांगितलंय? तेवढं आपल्याला माहित नाही. म्हणजे त्यांना सांगितलंय की त्यांनी पळवून आणलेत हे आपल्याला माहित नाही. एवढ्या डिटेलमध्ये आपण केव्हा जातच नाही ना. पण आम्ही नंदा कवठेकर निंबाळकर आहोत आणि आम्ही आधीच म्हणलं होतं आमचा इतिहास लई पक्का आहे. डिटेल वरात काढते भिकारड्यांची. ओ, मला घेऊ नका याच्यामध्ये, आपला काही संबंध नाही. हा, बाय द वे, डिटेल वरात म्हणजे एक्झॅक्ट काय करणार आहात तुम्ही? मज्जा. अरे देवा, ही अशी भानगड आहे होय. आता काय करायचं आपण सावे? आपण काहीच नाही करू शकत. आपण इथनं नाही जाऊ शकत. मामा, चमके, देवानंच या पापापासून आपल्याला वाचण्याची एक संधी दिली आहे बघ. ती गमावून नाही चालायचं. म्हणजे चमके, देवाचे दागिने चोरणं हे पाप आहे. पालखी आलीये, आपण जाऊन दागिने पालखीत ठेवायचे. म्हणजे पालखीतनं दागिने देवळात जातील आणि देवळातनं भैरव देवाच्या अंगावर चढतील. ज्याचं आहे ते त्याला द्यायचं काम तुझं. ज्याचं त्याच्याकडे जाईल. अगं पण आपलं काय? ते बघू नंतर. नाहीतर त्या देवाकडे प्रार्थना करू की तूच काय तो मार्ग दाखव बाबा. मार्ग नाही, आता वाट लावतो की नाही बघा तुम्हा समद्यांची. नंदा वहिनी. वहिनी? आम्ही काय वहिनी बिहिनी नाही येत तुमची, कळलं ना? ही नंदा सख्खी नाती अंगाला लावून घेत नाही तर तुम्ही कोण आहात? काय गे चोरटे, ज्या थाळीत खाताय तिथंच भगदाड करताय वय? हा, आमच्या देवाच्या दागिने चोरले तुम्ही. अहो बाईसाहेब, आम्ही कशाला चोरी करायला जाऊ? दीपकराव, तुम्ही तर बोलूच नका. काय म्हणला होता तो आम्हाला? वहिनी साहेब, काही कळलं तर पहिलं येऊन तुम्हाला सांगू. आणि मग काय झालं? दागिने बघितलं नियत फिरली तुमची. नाही, अख्ख्या कवठे भैरवगड मध्ये बोंबाबू करून सांगितलं ना तर नाव नंदा नाही. नंदा मॅडम, तुमचा गैरसमज होतोय. तोच गोड गैरसमज जे समजांना झालाय ना, तोच दूर करणार आहोत आम्ही.
आता बघाल तुम्ही मज्जा. आमच्या भैरव देवाचे दागिने चोरता काय? नाही अहो, आम्ही नाही चोरले. सावित्री, मग हे दागिने इथे कसे? नंदा मॅडम, अहो माझं ऐकून तरी घ्या की, सगळं सांगते तुम्हाला. ए भिकारडे, तुझं तर काही एक ऐकायचं नाही आम्हाला. अर्जुन भाऊजींच्या विश्वासातली होऊन नाकवर करून जे आमच्या समोर फिरतेस ना, आत्ता दावतो तुला. चोरी करता वय? नंदा, तिचा हात सोड. कृष्णाई, हो आता तरी झापडं काढा ती डोळ्यावरची. अहो हे चोर आहे, चोर. डोळ्यासमोर पुरावा आहे कृष्णाई, हे बघा. आणि आता आम्ही झोपेत नाही होता, टक्क जागे होता आम्ही, आणि तुम्हाला दाखवतोय बघा की हे तिघं चोर आहेत. ही सावित्री त्यांची लीडर. नंदा, तिचा हात सोड. कृष्णाताई, अहो काय बोलायला लागले तुमच्या सुनबाई? माझी सावी चोर नाही. यांची गाढवाव धिंड काढली ना तर नावाची नंदा नाही. झालं तुझं बोलून? ते दागिने कुठे आहेत ते अर्जुननं स्वतः तिला सांगितलं होतं. ते दागिने कुठे आहेत ते अर्जुननं स्वतः तिला सांगितलं होतं. काय? होय. इतके दिवस अर्जुन सांगतोय की तो त्याच्या विश्वासातल्या माणसाला सांगणार आहे दागिनं कुठं आहेत. तो विश्वासातला माणूस म्हणजे सावित्री. आणि ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. कृष्णाताई, तुम्ही माझ्या लेकीच्या पाठीशी उभ्या राहिलात, तिचं रक्षण केलं. खूप उपकार झाले बघा तुमचे. नाहीतर आमच्या गरिबांवर असे आरोप आले ना, तू कोणी वालीत असतो बघा आमचा. श्यामलताई, खरं तर आमच्या सुनेच्या वतीनं ना आम्ही तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. बरं, आता पालखी आली आहे दारापाशी, दागिने घेऊन जायचं का? सावित्री, दागिने घेऊन ये. हा, हो आलेच. येते ग बाई. उगाच इतका त्रास करून घेतलात ना नंदा मॅडम? नाही, साहजिकच आहे म्हणा. तुम्हाला कवठेकरांच्या इज्जतीची फार काळजी मला माहिती आहे. असो, आली का मज्जा?
नंदा आई साहेब, अर्जुन साहेबांची तब्येत कशी आहे आता? बरा आहे तो आता, काळजी नका करू. पण अर्जुन साहेबांवरती हा असा हल्ला कुणी केला याचा तपास लागायलाच पाहिजे. आजपर्यंत भैरव देवाच्या उत्सवात असा प्रकार कधी झालेला नाही. आधी पूजा होऊ दे, उत्सवाला सुरुवात होऊ दे. या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघू ना. विद्याधर दादा, नंदा वहिनी, तुम्ही पूजेला येताय ना? हो. चला आई साहेब. माफ करा गुरुजी, आम्ही नाही येत. अर्जुनला बरं नसताना आमचं मन नाही रमणार तिथं. ठीक आहे, हे योग्यच आहे. चला, तुम्ही चला. काळजी घे का. सावित्री, आम्हाला माहित होतं तू त्याला सोडून नाही जाणार. जे वाईट घडायचं होतं ना ते घडून गेलंय. आता सगळं चांगलं होणार बघ. हीच तुमच्या नात्याची सुरुवात असेल. तू त्याच्या खोलीत जाऊन बस, आम्ही काहीतरी खायला घेऊन येतो त्याच्यासाठी. सर जागे आहेत का? बरं वाटतंय ना आता? नाही, ते आई साहेबांनी विचारायला सांगितलं होतं की काही खायला घेऊन यायचंय का? या आते मी सावित्री. सर, मिस वशिलाच बरं वाटतं तुमच्या तोंडू. ही आपली मिस वशिलाच बरी. सर, जोवर तुम्ही मिस वशिला म्हणत नाही तोवर मी आत येणारच नाही बघा. नाही, खरंच. या मी वशिला आत्या. वन्स अगेन थँक्यू. सर, आता असं म्हणून तुम्ही मला गिल्ट देताय परत. अहो, मी काहीच केलेलं नाहीये. जे काही झालं ते भैरव देवाची कृपा होती बघा. आणि आई साहेबांचे आशीर्वाद तर आहेतच. पुरे. किती तो मोठेपणा घ्याल. शांत व्हा. पण खरंच तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत. मनपूर्वक आभार. मनपूर्वक धन्यवाद. नाही, पण मी खरंच सांगत होतो की तुम्हाला यायला जर 2 मिनिट सुद्धा उशीर झाला असता ना तर आता मी जिवंत नसतो. सर, अहो,
वशिला पाणी द्या ना थोडं. हो देते. इकडे. हे घ्या सर, सावकाश. मी करतो ते. द्या माझ्या. बघा, आत्ताही तुम्हीच मदतीला आलात. मिस वशिला, तुम्ही जे माझ्यावर उपकार केलेत ना, त्याची मी परतफेड कधी करूच शकत नाही. असं काही नाहीये सर. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी. तेच तर, दुसरं कोणी नव्हतं, तुम्हीच होतात. का? म्हणजे सर? म्हणजे मिस वशिला, तुम्ही चंबुकडीच्या टेकडीवर काय करत होता? नाही म्हणजे माझ्यावर हल्ला होणार आहे तुम्हाला कळलं होतं का? आणि जर कळलं होतं तर कसं? मी तिथं कशी आले हे जर सांगायचं म्हणलं तर याला बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतील. बलरामने प्लॅन केला होता हे पण सांगावं लागेल. मनातल्या मनात बोलू नका, स्पष्ट बोला. सर तुम्ही थोडा आराम करा ना. मी आईसाहेबांना सांगून येते, त्या तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येतील. मिस वशिला, तुम्ही माझ्यावर उपकार केले म्हणजे मी तुम्हाला प्रश्नच विचारणार नाही असं नाही ना होत? मला खरं खरंच सांगा, माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी कोणी दिली? आणि मला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे, म्हणजे समहाऊ तुम्हाला ते कळलं आणि म्हणून तुम्ही मला वाचवायला आलात. इतका कॉमन सेन्स आहे माझ्याकडे. मला फक्त त्या माणसाचं नाव हवंय ज्याने मला मारण्याची सुपारी दिली. सॉरी सॉरी सॉरी, मी काय नाही पाहिलं. चुकून यावेळेला पण मिस्टेक झाली. तू इथं? मी इथं आता नसायलाच हवं होतं. काय निरोप आहे ते सांग. देवळात नाही गेलास? हो ते जाऊ दे. तुला माहितीये का, लय मोठा मॅटर झालाय. काय झालं? ते ढोले पाटील आहेत ना, त्यांचं काय? आत्ताच मोबाईलवर मेसेज आला, ढोले पाटील गचकला. हार्ट अटॅक आला त्याला. काय? अरे हो ना. ढोले गेला? आम्ही गेलो होतो ना पालखी घेऊन, त्यावेळेला 2-3 जणांना मेसेज आला, ढोले पाटील हार्ट अटॅक आला त्याला. हॉस्पिटलला ऍडमिट केलं, तिथंच सांगितलं डेड झाला. अर्जुन दादा
हं? तुला एवढा शॉक का लागला? नाही म्हणजे तुझा तर आडवा जायचा ना तो. आडवा जायचा? असो मी फक्त सांगायला आलो की मी खाली आहे, देवळात नाही जाणार. रात्रभर जागरण झालंय माझं. जातो मी. तुम्ही जरा आहात. निघ. मिस वशिला, तुम्ही पण निघा. आपण बोलू नंतर. सावित्री. आईसाहेब बरे सर आता. काही बोलला का ग? नाही, ते डिस्टर्ब होते आणि त्यात ते ढोले पाटलांची न्यूज. हो ना ग, फारच वाईट झालं. आईसाहेब मी थोडा आराम करायला जाऊ? हा सावित्री. नाही म्हणजे तू जा आराम करायला. आम्हाला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. ये नाही ये. बस बस बस. आईसाहेब. सावित्री, तू आमच्यासाठी जे केलंयस ना, त्यासाठी तुझे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाही येत बघ. आणि हे जे काही देतोय ना, हे फार तुटपुंज आहे, माहिती आहे आम्हाला. पण म्हणून तू केलेल्या उपकारांची आम्हाला जाणीव नाहीये असं समजू नकोस बरं. हे असू दे, आमची आठवण म्हणून. तू आमच्या अर्जुनचा जीव वाचवलायस. आईसाहेब, अहो मी काहीच नाही केलं. ही सगळी भैरव देवाची कृपा आहे बघा. त्यांनीच मला मार्ग दाखवलाय. आम्हाला पण. सावित्री, खरं आहे तुझं. अगं, ही भैरव देवाचीच योजना होती म्हणून तुझी आणि आमची भेट झाली बघ. तुझं या कवठे भैरवगड मध्ये येणं, या भीमा सदन मध्ये येणं, हा निव्वळ योगायोग नाहीये बरं. तुला खरं सांगू, तू जेव्हा पहिल्यांदा या भीमा सदन मध्ये पाऊल ठेवलं होतंस ना, तेव्हाच इथली हवा बदलून गेली होती बघ. आणि तीच हवा आम्हाला कायमस्वरूपी हवी आहे बघ. आईसाहेब, तू आमची सून व्हावंस ही आमची मनापासून इच्छा आहे. आईसाहेब म्हणजे कसं सांगू, मी तर एक साधी एम्प्लॉई आहे हो. आणि माहिती नाही पण अर्जुन सरांना मी आवडशील. आणि आमचं म्हणशील तर आम्ही जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हाच तू आम्हाला आवडली होतीस. हा, आता ही आमची इच्छा झाली. शेवटी जो काही निर्णय आहे तो तुला आणि अर्जुनला मिळवूनच घ्यायचा आहे. हा, तुला होकार द्यायला काही जबरदस्ती नाहीये बरं. कारण आम्ही काय किंवा तुझी आई काय, आम्ही किती ठरवलं तरी अंतिम निर्णय तुम्हा दोघांचाच असणार आहे.
हा आता आम्ही आमची इच्छा सांगायला जरा घाईच केली. पण आता माणसांचा काही भरोसा देता येतो का? ढोले पाटलांचंच बघितलंस ना. असो, आज संध्याकाळी ना भैरवाची मानाची महाआरती आहे. तू आता जाऊन आराम कर, पण संध्याकाळी हा हार घालून छान तयार होऊन ये. एक प्रश्न मार्गी लागलाय तर दुसरा येऊन उभा राहिलाय. कोणता प्रश्न? अगं, भैरवाचा मानाचा झेंडा जाऊन जो रोवतो ना, त्याच्या हस्ते महाआरती होत असते. अर्जुन हा असा. अहो ठीक आहे आईसाहेब, आपण पुजाऱ्यांशी बोलू ना, ते नक्की उपाय सांगतील बघा. आम्हाला खात्री होती यातून तूच मार्ग काढशील. अगं इतक्या वेळात आम्हाला नाही सुचलं, पण तुला सुचलं. कुणाची ग बाय माझी. बरं चल, तू आता आठवण करून दिलीच आहेस, तर आपण आत्ताच जाऊन येऊ पुजाऱ्यांकडे. चला येतो आम्ही. नाही ऐसे, पण मला असं वाटत होतं की अर्जुनरावांच्या हस्ते आरती झाली असती तर जरा. प्रॉब्लेम काय रे तुझा पुजाऱ्या? कानाला दाटे पडले का? कान खराब झाले? खराब झालेत का कान? झाले असतील तर तपासून घे एकदा. सांगितलं ना अर्जुन आरती नाही करणार, तरी पण अर्जुन कवठेकर पाहिजे, अर्जुन कवठेकर पाहिजे. कशाला उराव बसायला पाहिजे का तुला? अर्जुनच्या हात म्हणजे काय देवाच्या हातात काय? बलराम दादा ऐकून घ्या माझा आधी तो. त्याने आरती नाही केली तर देवा अंतर्धानच पावणार आहेत. अरे पण त्याला कळत का? बलराम, गावचे पुजारी आहेत ते कसं बोलतोस त्यांच्याशी? त्यांचं काय म्हणणं ऐकून तर घे एकदा. काय गुळगुळ गुळगुळ ऐकून घ्यायचंय त्याचे? 4 वेळा तेच सांगताय ते. हे बघ, आता नीट ऐकून घे. आरतीचा मान आमच्याकडे आहे ना, तर अर्जुन सोडून कोण आरती करणार हे आम्ही ठरवणार. कळलं? आता मध्ये मध्ये बोलू नको तू. इकडे बघ, एकदम गप. बलराम, जरा शांत हो ना. पण आता अर्जुन नाही तर कोण करणार आरती? आम्ही आहोत की. तू? अहो आम्ही म्हणजे आम्ही कवठेकर घराण्याची मोठी सून आणि मोठा भाऊ. नाही, पण विद्याधर साहेबांच्या हाताचा प्रॉब्लेम आहे ना. आरतीला काय बराच वेळ उभं राहावं लागतं. हे तबक धरून जे आहेत ना, ते म्हणजे कसं शक्य होईल ना? नाही गुरुजी, मी आरती नाही करू शकत. अहो पण तुम्ही असं नंदा, मी नाही करू शकत. अहो पण का? मला कसं तरीच वाटतंय, मी आरतीचं ताट हातात नाही धरू शकत. हं? बलराम करेल ना? हा गुरुजी, बलराम करेल. ठीक आहे, मी करतो. लहान भाऊ आहेच आहे मी करतो. नाही, पण तुमच्या पायाला लागलंय ना ते. पायानं आरती करतात? दोन्ही हात चांगले आहेत ना? करतो मी आरती. आणि तसंही दादा तुझ्या वतीने मी झेंडावरती घेऊन जाणार होतो ना, मध्येच तो टापाकला, घेतलं कंबारट मोडून. चला फायनल, आरती मीच करणार. चला फायनल, आरती मीच करणार. नाही, तू नाही करणार. मी सांगतो ना, तू नाही करायची म्हणजे नाही करायची. काय रे मामा, काय झालं? असं काय करतो विद्याधर? तुला माहिती ना बल्लूचं, धड कुठलं ओळख सोळं पाळायचं नाही ना, कुठली रीतिरिवाज पाळायचे नाही, काय नाही, नियम अटी नाही. त्यापेक्षा तुम्ही दोघं करा. पण विद्याधर साहेबांच्या हाताचं
आता बायको नसताना कनवटीला सुपारी बांधून नवऱ्यानं आरती केलेली, पूजा केलेली सगळं चालतं. मग गळ्यात नवऱ्याचं नावाचं मंगळसूत्र आहे, मग तिनं आरती केली ते का नाही चालणार? ती आरती वळलेली एक हात विद्याधर लागेल, झालं. विद्याधर आरती तूच करणार. नक्की ना? ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना जर हे पटत असेल तर करूयात. नाही म्हणजे आता तुम्ही समजे मिळूनच असा निर्णय घेताय आणि आम्हाला आरतीचा मान देताय तर आम्ही तो घेऊ. हा, मानाचा कलगीतुरात चाललाय जणू.